नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडवली आहे. अशोक खरात्यात तथाकथित बाबाला एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचा जुना व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर बोलताना चाकणकर यांनी स्पष्ट केलं की त्यांनी त्यांच्या कुटुंबाने श्रद्धेपोटी अशोक खरातला गुरु मानलं होतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं करण्यात आलेली पाद्यपूजा हा 6 वर्षापूर्वीचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र खरातच्या कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला धक्का बसल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी पुढे सांगितले की या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आणि संबंधित नेत्यांची भेट घेऊन तपास जलद गतीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे. रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे सादर केला आहे. त्यामुळे घडामोडीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे की त्यांची नियुक्ती 15 ऑक्टोबर 2024 रोजी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून झाली होती. मात्र वैयक्तिक कारणास्तव त्या स्वच्छेने या पदाचा राजीनामा देत आहेत. तसेच आपल्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सरकार आणि सहकाऱ्यांचा आभार मानला आहे. भविष्यातही तसेच सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अखेरीस आपला राजीनामा स्वीकारा अशी नम्र विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी माजी पदाधिकारी रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे चाकणकरांवर टीका करत म्हटलं आहे की चाकणकरांना जर स्वच्छेने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी 1 वर्षापूर्वीच दिला असता. त्या शेवटच्या क्षणापर्यंत पद जपण्यासाठी धडपडत होत्या. हा राजीनामा नाही, ही हकालपट्टी आहे. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करणं आणि अटक होणं जास्त गरजेचं आहे. यासोबतच सुषमा अंधारे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरही टीकात्मक टिप्पणी केली असून त्यांनी लिहिलं आहे, मोठे मोठे गार केले गमंत मधी. राजकीय वर्तुळात या दोन्ही पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्षपदावर प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदावर राजू भोसले यांची निवड करून सत्ता स्थापन केली. निवड प्रक्रियेदरम्यान धक्काबुक्की, पोलिसी हस्तक्षेप आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांच्या दुखापतीसह नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं पोलीस कारवाईवर संताप व्यक्त केला तर भाजपकडून विजय संखाबळावर मिळाल्याचा दावा करण्यात आला. या घडामोडीमुळे महायुतीत तणाव वाढला असून साताऱ्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. वसई विरार महानगरपालिका महासभेच्या बैठकीत मोठा राजकीय गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. सभागृहात नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी आक्रमक नारेबाजी केली. या दरम्यान मनोज पाटील यांनी जनतेने घरी बसवलं अशी टिप्पणी केल्यानं वातावरण अधिकच तापलं. या वक्तव्यावर आक्षेप घेत निषाद चोरगे यांनी अप्पांबद्दल असं का बोलता असा सवाल करत आक्रमक भूमिका घेतली. यानंतर दोन्ही गटामध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि काही क्षणातच परिस्थिती बिघडून सभागृहात धक्काबुक्की आणि गोंधळ उडाला. या गदारोळामुळे काही काळासाठी महासभेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं. या घटनेमुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महासभा पार पडलेली आहे. सर्व विषय हे सहमतीने सगळे झालेले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने होतं आणि महासभेमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरे होतात, त्याच्यात फार काय मनावर घेण्यासारख्या नव्हत्या. परंतु नवीन काही सदस्य आहेत आणि त्यांना कसं बोलावं, काय बोलावं हे कळत नाही, कुठच्या कॉमेंट्स कराव्या हे कळत नाही. परंतु त्यांना आम्ही तशीच कल्पना दिलेली आहे. पुढच्या वेळी असं काही ते करणार नाही असं मला खात्री आहे. की बहुजन विकास आघाडीचे काही लोकप्रतिनिधी हे मान्य करायला तयार नाहीत की वसई आणि नालासोपारामध्ये त्यांचा पराभव झालाय. लोकांनी त्यांच्या आमदार पदाच्या उमेदवारांना नाकारलंय आणि हाच उल्लेख ज्या वेळेला घोषणाबाजी झाली त्यावेळेला हा उल्लेख झाला की लोकांनी नाकारलंय. परंतु त्यांना का झोंबलं हे मला कळत नाही. मुळात लोकशाहीमध्ये आम्हालाही वर्षानुवर्ष लोकांनी नाकारलं, आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही मोठ्या मनाने पुन्हा एकदा कामाला लागलो. परंतु आजही अनेक
काही त्यांचे नगरसेवक जे आहेत, काही लोक त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते हे सत्यच स्वीकारायला तयार नाहीत आणि त्यामुळे नाकारले हा शब्द कसा वापरला किंवा घरी बसवला हा शब्द कसा वापरला असं करून त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला सुरुवात केली, काही अपशब्द वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचे सुद्धा सदस्य जे होते त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे त्यानंतर जो काही प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी बघितला. हा अत्यंत निषेधार्ह. राज्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात मोठे चढउतार होत असून अवकाळी पावसानं नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. कधी तीव्र उष्णता तर कधी अचानक पावसाच्या सरी आणि गारपिटीमुळे वातावरणात मोठा बदल होत आहे. मागील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागात सतत पाऊस पडत असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. विशेषतः फळबाग, भाजीपाला आणि हंगामी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं पुन्हा एकदा इशारा दिला असून आजही राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. आज देशभरात ईद उल फितर मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. महिनाभर चाललेल्या रमजानच्या रोजानंतर आज सकाळपासून मशिदी आणि ईदगाहांमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ठरलेल्या वेळेनुसार ईदची नमाज अदा केली जात आहे. नमाजानंतर लोक एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा देत आहेत आणि आनंद साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस आणि सुरक्षा बळांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली असून कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. ईद उल फितर हा सण बंधुभाव, एकता आणि प्रेमाचा संदेश देणारा असून देशभरात शांततेत आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.